नमस्कार, गुड मॉर्निंग. आज रविवार आहे. आज घरातील सगळी कामे थोडी स्लो आहेत, आरामात आहेत. कारण आज कोणालाही बाहेर जायचं नाही, सर्व घरात आहेत, सुट्टी आहे आज. तर आजचा आमचा नाश्तासुद्धा आपण पाहू शकता की साधा सिंपल जो रविवारचा ठरलेला असतो तो म्हणजे बुर्जी आणि पाव. आता पाववाला येईल तर पाव घेऊन बुर्जी बनवली जाईल आणि थोडक्यात नाश्ता आजचा होईल. तर त्याच्यासाठी कांदा, टॅमॅटो, मिरची, कोथिंबीर, लसूण हे सर्व बारीक चिरून ठेवलेलं आहे. आता अमिता बुर्जी टाकेल, बुर्जी बनवेल आणि त्याच्यानंतर आमचा नाश्ता तयार होईल. तर नेहमीप्रमाणे नाश्त्याला जेवण सुरुवात करण्याआधी पहिला म्हणजे आमचा चहा. चहा घेऊनच कोणत्याही कामाला सुरुवात होते. तर चहा घेऊन बुर्जी बनवण्याच्या तयारीला लागणार आहोत. कारण चहा घेतल्यामुळे थोडंसं फ्रेश वाटतं. आपण उठतो, सकाळी आंघोळ करतो, ते ठीक आहे, पण थोडं शरीरामध्ये चहा गेल्यानंतर टवटवीतपणा येतो, ताजेपणा वाटतो. त्याच्यामुळे आम्ही रोज न चुकता पहिला चहा घेतो आणि नंतर बाकीच्या कामाला सुरुवात करतो. बुर्जीसाठी पहिलं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झाल्यानंतर बाकीचं सर्व जे आपण कटिंग केले, कांदा, मिरची, कोथिंबीर, टॅमॅटो हे सगळं टाकलं जाईल. पहिला लसूण जो थोडासा लालसर होण्यासाठी तेलामध्ये टाकलेला आहे. आमच्या घराचा बॅक साईड बघू शकता तुम्ही. एक पाठीमागं घर आहे जे पूर्णपणे पडलेलं आहे, भग्नावस्थेत आहे. ती माणसं इथे कोणी राहत नाहीत. त्याच्यासोबत आता मिरची सुद्धा तळायला टाकलेली आहे. लसूण, मिरची आणि कांदा हे कढईमध्ये तळण्यासाठी टाकलेले आहेत. साधारणतः लालसर होईपर्यंत हे पहिले तळून घेतले जातील. आता आपण टॅमॅटो आणि कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे, ती सुद्धा चांगली तेलामध्ये परतून घेणार आहोत. त्यानंतर आपलं मसाले, हळद, हिंग, टाकून पुन्हा ते सुद्धा परतून घेतलं आहे. बुर्जीमध्ये थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त थोडं जास्त असल्यामुळे बुर्जी थोडी ओलसर होते. तेल कमी असेल तर सुकी होते. त्याच्यामुळे ती पावाबरोबर वगैरे किंवा चपातीबरोबर खायला तिची मजा वाटत नाही. आता मिरची टाकून सुद्धा आपण थोडासा त्याच्यामध्ये मसाला ॲड करतो, थोडा तिखटपणा येण्यासाठी. पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण एकत्र करून कढईमध्ये परतवलं जाईल. आणि त्याच्यानंतर शेवटचा आयटम म्हणजे आपली अंडी. आपण पाहू शकता यामध्ये आपण जवळपास 6 अंडी, अर्धा डझन अंडी फोडलेली आहेत. आता याची भरपूर बुर्जी तयार होईल आणि त्याच्यामुळे ती सर्वांना पुरेल. आता ही अंडी आणि आपलं कांदा वगैरे सर्व एकत्र केलं जाईल. जे अंड्याचे बलक आहेत ते फोडून त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून ते शिजण्यासाठी वाफेवर ठेवलं जाईल आणि 15 मिनटामध्ये आपली बुर्जी तयार होईल. बुर्जी हा नाश्त्याचा असा प्रकार आहे जो खूप फास्ट आणि सोयीस्कर आहे. वेळ लागत नाही त्याच्यासाठी. त्याच्यामुळं रविवारी ऑलरेडी सगळी उशिरा उठलेली असतात, तर हा नाश्ता बरा पडतो. जे आपल्या आहेत त्याच टायमामध्ये सर्व कामं घरच्या लेडीजना, बायकांना आटपता येतात, वेळ जात नाही त्याच्यामध्ये. आपण पाहू शकता की बुर्जी वाफेवर ठेवायच्या आधीच जवळपास अर्धी शिजली जाते. अंडी खूप लवकर शिजतात आणि कांदा वगैरे तर आधीच शिजलेला असतो, पण त्यांना एक वाफ देण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवलं जातं.
आता ही बुर्जी वाफेवर ठेवलेली आहे, जी 10 ते 15 मिनटामध्ये पूर्णपणे तयार होईल. आपण पाहू शकता जवळपास 15 मिनटानंतर आम्ही झाकण काढलेलं आहे. गॅस एकदम मंद होता आणि आपली बुर्जी ही पूर्णपणे तयार झालेली आहे. तर आता नाश्त्यासाठी बुर्जी तयार आहे. पाववालासुद्धा आले आहे, पाव घेतलेले आहेत. आपण पाहू शकता हे पाव आणलेले आहेत, फ्रेश पाव आहेत एकदम. जवळपास 16 पाव आहेत ते. तर आता आपला नाश्त्यासाठी पावसुद्धा आले आहेत. थोड्या वेळातच सर्वांची आंघोळ झाली की नाश्त्यासाठी सगळी तयार असतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा. धन्यवाद.